जाऊया मॅच कडे. दुपारचं सत्र शाहूवाडी तालुका ग्रामीण क्रिकेट असोसिएशन मुंबई आयोजित श्री डोंजाई ज्योतिर्लिंग चषक 2026 पर्व तिसरं आणि दुपारचं सत्र अगदीच पहिल्या फेरीतील हा अंतिमचा सामना तुम्हाला पाहायला मिळतोय. एका बाजूला टीम जर आपण पाहिली तर श्री कालेश्वर स्पोर्ट्स शिराळे आणि एका बाजूला डिंग डॉंग तळवडे आंबा. पहिलाच बॉल अगदीच श्रेयाचा वेध घेत असताना आपल्याला पाहायला मिळते. त्यावरती कंप्लीट होणारी सिंगल लेग बाईकच्या स्वरूपात खातं उघडलं जाते 1 या धावसंख्येने. तर मी विनंती करेन या आधीच्या मॅचचा मॅन ऑफ द मॅच अर्थातच नो डाऊट ज्यांच्या बॅट मधून 11 चेंडू आणि 40 धावा आल्या अर्थात राजेंद्र नावरे ठरलेत या आधीच्या मॅचचे मॅन ऑफ द मॅच. तर दादा या आपण आपणास मॅन ऑफ द मॅच ची ट्रॉफी देऊन या ठिकाणी सन्मानित केले जाईल. यावेळेस टर्न झाले, गॅप भरपूर आहे. त्या गॅपला मात्र क्लिअर करत असताना भर पाडत असताना आमच्या टीमच्या खात्यामध्ये टीमची धावसंख्या या चौकाराने जाऊन पोहोचले तब्बल 5 या आकड्यावरती. पहिल्या इनिंग मध्ये बॅटिंग करत असताना आपल्याला पाहायला मिळते खर तर टीम तडवळे संघ डिंग डॉंग तडवळे आंबा हा संघ आपल्याला पाहायला मिळते पहिल्या इनिंग मध्ये बॅटिंग करत असताना. अगदीच आपण पाहिलं तर टॉस जिंकल्यानंतर बॅटिंग करण्याचा निर्णय घेतला आणि अगदीच आपण पाहिलं तर मैदानाच्या वरती उतरल्यानंतर चला चेंडू पुरवायचा. टीमची धावसंख्या जाऊन पोहोचली ती म्हणजे 5 या आकड्यावरती. यावेळेस आधीच मन बनवलं होतं आणि त्याच दिशेने मात्र बॉलला पाठवलंय स्पीड हिटच्या साह्याने 4 या धावसंख्येसाठी. बॅट्समन शुभमच्या बॅट पत्नी येते बॅक टू बॅक 2 चेंडूवरती 2 प्रहार चौकार. टीमची धावसंख्या 9. अगदी चांगली सुरुवात. अगदीच आपण पाहिलं तर टीम डिंग डॉंग तडवळे या संघाने अगदीच डिसिजन घेतला की आम्ही बॅटिंग करू आणि ज्यावेळेस मैदानाच्या आतमध्ये उतरत असतात त्यावेळेस तुम्हाला मैदानाचा पुरेपूर अभ्यास असणं देखील खूप गरजेचं आहे. अगदीच तोच अभ्यास केला की अगदीच धावा भरपूर येतात. यावेळेस स्टेप आउट होऊन खेळण्याचा प्रयत्न परंतु आता जर आपण पाहिलं तर हा चेंडू येतोय डॉट. शेवटचे 2 बॉल अजून शिल्लक. अंतिमचे 2 चेंडू. स्ट्रायकर एंडला बॅट्समन शुभम. यावेळेस पुन्हा एकदा टायमिंग चांगलं आहे. स्विच हिटचा फटका लँड होईल डीप कव पॉइंट रिजन वरतून 6 या धावसंख्येसाठी येतोय हा खणखणीत षटकार आणि या षटकाराने टीमची धावसंख्या जाऊन पोहोचली आहे ती म्हणजे 15 या आकड्यावरती. 15 ऑन स्कोरबोर्ड. 15 धावा. प्रत्येक बॉल आणि प्रत्येक बॉल वरती मात्र कडा प्रहार कोणी केला त्याचं नाव आहे ते म्हणजे शुभम. पहिल्या इनिंग मध्ये आग ओकणारी फलंदाजी. व्हॉट अ हिट. प्रत्येक बॉल वरती अगदीच नजर ही पकड मजबूत ठेवल्या आणि आज आपण पाहिले तर तीच फलंदाजी आपल्याला पाहायला मिळते शुभमच्या माध्यमातून. टीम तळवळे डिंग डॉंग तळवळे हा संघ आंबा या संघाचं नेतृत्व करतात. पुन्हा एकदा जर आपण पाहिले तर कुठलंच प्रोटेक्शन नाही आहे. गॅप मध्ये चेंडू बाहेर गेला परंतु अगदीच आउटफिट देखील तितक्याच वेगाने बॉलला देखील घेऊन चालले. सीमारेषा पलीकडे 4 या धावसंख्येसाठी आणि षटकाची देखील समाप्ती झाली. पहिल्या 1 षटकाचा खेळ या ठिकाणी संपन्न झाला. टीमची धावसंख्या जाऊन पोहोचली आहे ती म्हणजे 19 या आकड्यावरती. 19 ऑन स्कोरबोर्ड. 19 धावा. तब्बल या स्पर्धेमध्ये जवळजवळ 16 संघांनी मात्र सहभाग नोंदवला आणि आज आपण पाहिलं तर या स्पर्धेला अगदी अंतिमच्या टप्प्यापर्यंत घेऊन जाण्याचं काम संपूर्ण आयोजक कमिटीने अगदीच तितक्याच प्रयत्नाने करत आले आणि आज आपण पाहिलं तर एक दिवसीय क्रिकेटची स्पर्धा श्री डोंजाई ज्योतिर्लिंग चषक 2026 पर्व तिसरं
आणि दुपारच्या सत्रामध्ये जर आपण पाहिलं तर एका बाजूला टीम श्री कालेश्वर स्पोर्ट्स शिराळे आणि डिंग डॉंग तळवळे अंबा हा संघ आपल्याला सध्याच्या घडीला पहिल्या इनिंग मध्ये बॅटिंग करत असताना पाहायला मिळते. गोलंदाजी मार्क वरती दुसऱ्या षटकामध्ये आपल्याला पाहायला मिळेल तो म्हणजे राज. चला स्पीडअप करा, विनंती आहे जास्त वेळ घेऊ नका, कारण की आपण इथे टायमर लावलेला, तुम्हाला नक्कीच त्या वेळेला सोबत घेऊनच पुढे चालावं लागेल. राज पहिलाच बॉल कट केला, स्टेअर केल्या, गतीमध्ये अगदीच परिवर्तन, फक्त चेंडूला दिशा दिली, पुढचं काम मात्र चेंडूने केले. अगदीच बॉल चाललाय सीमारेषा पलीकडे 4 या धावसंख्येसाठी. 23 धावा. अगदीच 360 असे मैदान आहे, त्यामुळे संपूर्ण वर्तुळाकारचा हा फायदा क्रिकेटच्या क्रीडांगणावरती मात्र घेतला जाईल बॅटर्सच्या माध्यमातून. एका बाजूला शुभम आहे आणि दुसऱ्या बाजूला जर आपण पाहिलं तर रवी. त्यावेळेस फ्लिक ऑफ द रिस्ट, सरळ बॅटने डीप लॉंग ऑन रिजन मध्ये क्षेत्ररक्षक येतील, तत्पूर्वी सिंगल कंप्लीट होते. टीमची धावसंख्या 24 या आकड्यावरती. 24 धावा, 2 चेंडू अखेरीस 24. खर तर शेवडी तालुका ग्रामीण क्रिकेट असोसिएशनचे आयोजन आहे. यावेळेस डाऊन दी अगदीच पंचांचा इशारा काय येईल, अर्थात बाईच्या स्वरूपात 4 धावा आणि व्हाईट बॉलच्या स्वरूपात 1 धाव, म्हणजे तब्बल 5 धावा टीमच्या टोटल मध्ये ऍड होतील आणि या टीमला अगदीच पुढे नेतील, अर्थातच 29 या आकड्यावरती. 29 धावा. खर तर क्षेत्ररक्षकाकडून भरपूर अपेक्षा असतात गोलंदाजाच्या, आणि गोलंदाजाला खरं तर कोणाची साथ जास्त हवी असते ना, ते म्हणजे खरं तर क्षेत्ररक्षक. जर या चुका झाल्या ना तर डेफिनेटली अगदीच पुढच्या दुसऱ्या इनिंग मध्ये भरपूर त्रासदायक ठरतील या धावा देखील आणि या चुका देखील. आतापर्यंत पहिल्या 2 चेंडू अखेरीस टीमची धावसंख्या आपल्याला पाहायला मिळते, ती म्हणजे 29 या आकड्यावरती. धावा. अकुटप्पाचा बॉल आमच्या मुख्य व्यासपीठाला सलामी देत असताना हा येतोय उत्तुंग पॉवरफुल खणखणीत षटकार शुभमच्या बॅट मधनं. अप्रतिम टायमिंग, जसा टप्पा पडला तसा बॅटचा फेस ओपन केला आणि बॅटला क्लोज आणत असताना बॉलला थेट फेकून दिले सीमारेषा पलीकडे. अगदीच जर आपण पाहिले तर जशी बॉडी लँग्वेज आहे तसा फटका देखील आहे, जणू काही बॅट मध्ये स्प्रिंग लावली असावी. खरं तर आपण पाहिले तर तुमचे जे फोरम्स आहेत ते फोरम्स अगदी स्ट्रॉंग असायला पाहिजे, आणि मनगटाचा चांगला वापर करत असताना हा फटका लगवला. यावेळेस खडे खडे फटका फसलाय, साइड स्क्रीनच्या अगदी जवळ क्षेत्ररक्षक येतील, कॅच करतो ड्रॉप. प्रत्येक चूक ही मात्र नक्कीच त्रासदायक ठरेल येणाऱ्या पुढच्या इनिंग मध्ये. या 2 धावा टीमच्या टोटल मध्ये ऍड होतात आणि टीमची धावसंख्या जाऊन पोहोचली ती म्हणजे 37 या आकड्यावरती. शेवटचे 2 बॉल अजून शिल्लक. यावेळेस फुलटस बॉल अगदी ड्राइव्ह करत असताना बॉल घरंगळत अगदी वेगाने, आउटफील्ड जेवढी फास्ट आहे वेगवान आहे त्याच वेगाने देखील बॉल ट्रॅव्हल होते सीमारेषा पलीकडे 4 या धावसंख्येसाठी, आणि टीमची देखील धावसंख्या पुढे सरकेल अगदी 41 धावा. शेवटचा बॉल अजून शिल्लक. प्रत्येक बॉल वरती प्रहार आणि प्रहारच केला जाते. आक्रमकतेचं दुसरं नाव काय असेल ना, ते नाव आहे म्हणजे शुभम, जिच्या बॅट मधनं खोड्याने धावा आल्या. शेवटचा बॉल. यावेळेस अंतिमचा बॉल ड्राइव्ह केले क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी अगदीच डीप बॅकवर्ड स्क्वेअर लेगच्या दरम्यान तैनात आहे. तत्पूर्वी सिंगल कंप्लीट होईल आणि अगदीच स्ट्राइक ही मात्र पुढच्या षटकामध्ये आपल्याकडे ठेवण्याचा प्रयत्न हा शुभम स्वतःच कडे असणार आहे, आणि टीमची धावसंख्या जाऊन पोहोचली आहे पहिल्या 2 षटका अखेरीस 42 या आकड्यावरती आपल्याला पाहायला मिळते. 42 धावा. प्रत्येकाला एक हक्काचं व्यासपीठ कशा पद्धतीने उपलब्ध करून देता येईल त्यासाठीच अगदीच या संपूर्ण असोसिएशनने घेतलेली मेहनत खरं तर
असोसिएशनला यशस्वीरित्या अगदीच असोसिएशनला एक चांगला उजाळा कशा पद्धतीने देता येईल ना त्यासाठी जर आपण पाहिलं तर अध्यक्षाचं महत्वाचं काम असतं आणि आज अध्यक्ष जर आपण पाहिलं तर संदीपजी चाळके साहेब त्यांचं खरं तर कौतुक करावं लागेलच. वेस पहिलाच बॉल नो बॉल आहे फ्री हिटची संधी. गोलंदाजी मार्क वरती आदर्श 43 धावा आतापर्यंत स्कोरबोर्ड वरती आपल्याला पाहायला मिळतात. अकूट टप्प्याचा बॉल अगदीच बॅट आणि बॉलचा संपर्क होत नाहीये हा देखील येतोय बॉल डॉट. शुभम स्ट्रायकर एंडला. यावेळेस काय घडते वाईट बॉल. 1 फॉर द विकेट म्हणजे या पुढचा चेंडू जर अतिरिक्त उसळीमध्ये जर आदळला तर नक्कीच पंचदंडित करतील. यावेळेस बीमर अजून एक बीमर आणि फ्री हिट कंटिन्यू असणार आहे. नो +4 अशा 5 धावा टीमच्या टोटल मध्ये खात्यामध्ये ऍड होतील आणि टीमची धावसंख्या जाऊन पोहोचली ती म्हणजे 48 या आकड्यावरती. यावेळेस आपण पाहिलं तर जितका वेग आहे तितक्याच वेगाने जर आपण पाहिलं तर बॉल देखील निघून चाललाय 4 या धावसंख्येसाठी. गोलंदाजी मार्क वरती हे संपूर्ण यंग टॅलेंटेड खेळाडू आहेत आणि त्यांना अगदीच आपला हक्काचा व्यासपीठ अगदी टीम मध्ये अगदी कमी वयात मिळाले तर नक्कीच त्यांचं कौतुक करणं खूप गरजेचं आहे. एक चांगला प्रयत्न आहे, चांगला संघर्ष देखील आहे. टीम जर आपण पाहिली तर पहिल्या इनिंग मध्ये गोलंदाजी करत असताना श्री कालेश्वर स्पोर्ट्स शिराळे टीमची धावसंख्या जाऊन पोहोचली ती म्हणजे अर्थातच 53. 2 चेंडू अखेरीस 53 धावा 53. यावेळेस चेंडूला कट केले. बॉल चालला अगदीच डीप एक्स्ट्रा कव्हर रिजन मध्ये. दूरवरून क्षेत्ररक्षक येतील तत्पूर्वी मिळणारी ही सिंगल. या सिंगलने देखील टीमचं खातं पुढे सरकत असताना आपल्याला पाहायला मिळतं. जवळ जाऊन पोहोचले ते म्हणजे 54 56 या आकड्यावरती. यावेळेस टायमिंग चांगलं आहे. परफेक्ट मिडल ऑफ द बॅट. बॉल जाईल सीमारेषा पलीकडे. 6 या धाव संख्येसाठी खणखणीत षटकार. अप्रतिम फटका. अगदीच 5व्या गिअर मध्ये सध्या तर बॅटिंग चालू आहे मैदानाच्या आतमध्ये. खरं तर नक्कीच अभ्यास केला टीम जर आपण पाहिली तर डिंग डॉंग तळवडे या संघाने आणि आपण पाहिले तर जवळ धावांचा डोंगर गाठत असताना यावेळेस फटका फसलाय. झेल खाली क्षेत्ररक्षक आले आणि विकेट्स होते पतन. चांगली पार्टनरशिप बिल्ड केली होती. अगदीच त्या पार्टनरशिपला तोडण्यात यश अगदीच ओमच्या गोलंदाजीवरती मात्र मिळाले. पहिला धक्का मिळाला टीम डिंग डॉंग तळवडे या संघाला आणि टीमची धावसंख्या जाऊन पोहोचली ती म्हणजे 7 या आकड्यावरती. 60 ऑन स्कोरबोर्ड. या षटकातील जर आपण पाहिले ना तर जवळ शेवटचा बॉल अजून शिल्लक. न्यू बॅट्समॅन एंटर झाला तो म्हणजे आकाश. शेवटचा चेंडू. अंतिमच्या बॉल वरती काय प्रयत्न असेल, काय संघर्ष असेल आणि काय रिझल्ट असेल ते नक्कीच पाहावं लागेल. गोलंदाज देखील तितकाच महत्वाचा राहील. एक चांगलं कमबॅक देखील करून दिले. शेवटचा बॉल आहे. 60 धावा स्कोरबोर्ड वरती. अंतिमचा बॉल अगदी हुक केलाय आणि अगदीच आपण पाहिलं तर डीप
एक्स्ट्रा कव्हरच्या डोक्यावरून बॉल निघून चाललाय सीमारेच्या पलीकडे आणि टीमच्या बॉल वरती येतोय हा आकाशच्या बॅट बद्दल गगनाला गवसणी घालणारा षटकार आणि षटकाराने टीमची धावसंख्या जाऊन पोहोचली आहे पहिल्या 3 षटका अखेरीस 66 या आकड्यावरती 66 धावा पहिली ओव्हर पहिल्या ओव्हर पासून जर आपण पाहिले तर धावांचा अक्षरशः पाऊस पडला एका बाजूला जर आपण पाहिले तर शुभम आणि आता जर आपण पाहिलं तर आकाश याने देखील नक्कीच प्रभावित केलं टीमची धावसंख्या जाऊन पोहोचली ती म्हणजे जवळजवळ 66 या आकड्यावरती 66 ऑन स्कोरबोर्ड 66 धावा अगदीच पहिल्या फेरीतील हे पहिले सामने आपल्याला पाहायला मिळतात एका बाजूला टीम जर आपण पाहिलं तर डिंग डॉंग तळवडे आणि दुसऱ्या बाजूला गोलंदाजी करत असताना श्री कालेश्वर स्पोर्ट्स शिराळे बाबूराव यावेळेस नो बॉल आहे अगदीच कॅप विचारली नव्हती खर तर तुमची जबाबदारी आहे प्रत्येक गोष्टीची जाणीवपूर्वक काळजी घेऊन प्रत्येक गोष्ट अगदीच जाणीवपूर्वक आत्मसात करून तुम्हाला खर तर न्यू बॅट्समॅन एंटर झाले तो म्हणजे रतन दादा विनंती आहे थोडीशी पावलं लवकरात लवकर उचला कारण की आपल्याला अनेक मॅचेस कव्हर करायचे आहेत यानंतर देखील आणि आता जर आपण पाहिलं तर घड्याळामध्ये जवळजवळ 4 वाजायला आले कारण की अंधार लवकर पडायला सुरुवात होते अजूनही 6 ते 7 मॅचेस आपल्याला कव्हर करायचे आहेत त्यामुळे विनंती करतो की आपण थोडंसं स्पीडअप करायचं यावेळेस श्रेयाचा बेत घेणारा चेंडू अगदीच आपण पाहिलं तर त्यावरती मिळणारी ही सिंगल एक धाव कंप्लीट आणि टीमची धावसंख्या जाऊन पोहोचली ती म्हणजे 67 या आकड्यावरती 67 यावेळेस राखले फुल टॉस बॉल लँड होईल पंचांचा निर्णय काय येईल अर्थातच उत्तुंग षटकार आणि या षटकाराने टीमची धावसंख्या जाऊन पोहोचली आहे ती म्हणजे 74 या आकड्यावरती अजूनही 4 चेंडूंचा खेळ शिल्लक आहे अगदीच याआधी जर आपण पाहिलं ना तर जवळजवळ आपण पाहिलं तर वनागडेवाडी या संघाने या स्पर्धेमधला सगळ्याच मोठ्या धावसंख्येचा पल्ला गाठला होता यावेळेस आपण पाहिलं तर कुठलंच प्रोटेक्शन नाहीये डीप मधून दूरवर्ती क्षेत्राशी मिड विकेटला येतात एकदा तर कंप्लीट कॉलिंग राहिलंय आणि बघता बघता संधी मिळाली तशी दुसरी धाव ती देखील कंप्लीट होते आणि टीमची धावसंख्या जाऊन पोहोचली ती म्हणजे 76 धावा या स्पर्धेतील सगळ्यात मोठ्या धावसंख्येचा उच्चांक तो म्हणजे 87 राहिला परंतु आता जर आपण पाहिले तर 76 धावा टप्प्याचा बॉल फटका फसलाय मिड विकेटचा क्षेत्ररक्षक जज करतात कॅच होते ड्रॉप प्रत्येक खेळाडू चूक करते 78 धावा अजूनही या षटकातील जर आपण पाहिले तर अंतिमचा 2 बॉल अजूनही बाकी आहेत शेवटचे 2 बॉल यावेळेस टर्न झाले अगदीच वेगाने बॅटला फिरवले एकदा तर कंप्लीट होईल परंतु दुसरीचा प्रयत्न होईल की काय थ्रो येईल तत्पूर्वी मात्र 2 धावा त्या देखील कंप्लीट आणि टीमची धावसंख्या देखील पुढे सरकते ती म्हणजे 80 या आकड्यावरती शेवटच्या बॉलवरती जर आपण पाहिले तर अगदीच मोठा फटका आला तर टीम तळवडे हा संघ देखील अगदीच धाटणीचा असणार आहे शेवटचा बॉल
अंतिमचा चेंडू एज लागले गलीमधून कुठे ना कुठेतरी मात्र चूक करत असताना आपल्याला पाहायला मिळते बॅटर. आणि आता जर आपण पाहिले तर क्षेत्ररक्षक अगदी चूक करते, त्यावरती या 4 धावा आल्यात आणि या चौकाराने टीमची धावसंख्या जाऊन पोहोचते ते म्हणजे 84 आणि येणारे चेंडू असतील जवळजवळ 24 आणि जिंकण्यासाठी टीम आपण पाहिलं तर श्री कालेश्वर स्पोर्ट्स शिराळे या संघासमोर लक्ष असणार आहे ते म्हणजे 85 या धावसंख्येचं. चला विनंती करेन आपण दुसऱ्या फेरीतील सामने आपण खेळवत आहोत. एका बाजूला टीम मी विनंती करेन श्री विठलाई देवी क्रिकेट संघ गावडी आणि आई पिसाई स्पोर्ट्स वनागडेवाडी दोन्ही संघाचे कॅप्टन विनंती करेन की आपण नाणेफेकीचा कॉल करण्यासाठी आमच्या टॉस का बस या मंचावरती या. IPCI स्पोर्ट्स वनागडेवाडी या संघाचा कॅप्टन या ठिकाणी उपस्थित आहे. तर मी विनंती करेन टीम श्री विठलाई देवी क्रिकेट संघ गावडी या संघाच्या कॅप्टनला विनंती करेन की आपण देखील आपली उपस्थिती दर्शवायची आहे, कारण की इनिंग ब्रेक्स मध्ये आपण टॉस घेत आहोत. त्यामुळे आपणास विनंती असेल की आपण नाणेफेकीचा कॉल करण्यासाठी अगदीच आमच्या टॉस का बॉस या मंचावरती या. श्री विठलाई देवी स्पोर्ट्स गावडी विनंती असेल श्री विठलाई देवी क्रिकेट संघ गावडी या संघाला कॉल असेल की आपण लगेच या. तर आपण या पुढच्या मॅचचा टॉस या ठिकाणी घेत आहोत. एका बाजूला टीम जर आपण पाहिली तर श्री विठलाई देवी क्रिकेट संघ गावडी आणि IPCI स्पोर्ट्स वनागडेवाडी या दोन्ही संघाच्या दरम्यान दुसऱ्या फेरीतील सामन्याचा टॉस अगदी आमच्या मुख्य व्यासपीठावरती केला जाईल आणि नाणेफेकीचा कॉल जिंकलाय टीम IPCI स्पोर्ट्स वनागडेवाडी या संघाने. तर आपला निर्णय कॅप्टन आपणास विनंती करेन की आमच्यापर्यंत त्वरित कळवायचा आहे आणि आपण वळू या मॅच कडे, ज्या ठिकाणी आपण स्पर्धा पाहतोय शाहूवाडी तालुका ग्रामीण क्रिकेट असोसिएशन मुंबई यांच्या अंतर्गत आयोजित श्री डोंजाई ज्योतिर्लिंग चषक 2026 पर्व तिसरं या स्पर्धेचं आलेल्या अगदीच खेळाडू प्रेक्षकांचं खेळाडू रसिकांचं आपण करूया हार्दिक हार्दिक असं सुस्वागत आणि सुपर टेन्स क्रिकेट.in च्या माध्यमातून जुळलेल्या प्रेक्षकांचं देखील आपण करूया वेलकम. आणि वळूया मॅच कडे, ज्या ठिकाणी दुसऱ्या इनिंग मध्ये जवळजवळ 85 धावसंख्येचा पाठलाग करण्यासाठी सलामीची जोडी टीम जर आपण पाहिली तर श्री कालेश्वर स्पोर्ट्स शिराळे या संघाकडून एका बाजूला केतन आणि नॉन स्ट्रायकर एंडला जर आपण पाहिलं तर राज तावडे. पहिलाच बॉल अगदीच टप्पा पडल्यानंतर खाली राहिला, सरळ विकेट किपरच्या हातामध्ये आपल्याला पाहायला मिळतंय.
अप्रतिम अशी क्रीडा स्पर्धा अगदीच उंबरली गावचं एक क्रीडांगण. त्या क्रीडांगणावरती मात्र अनेक नामांकित स्पर्धा संपन्न झाल्यात. परंतु आज आपण पाहिलं तर ओ माय गॉड, कॅच होते ड्रॉप. शॉर्ट मिड ऑफच्या दरम्यान, शॉर्ट कव्हरच्या दरम्यान ही कॅच ड्रॉप झाले. अगदीच क्विक झेल, एक धाव खातं उघडले गेले. एक या धाव संख्येने गोलंदाजी मार्क वरती जर आपण पाहिलं तर संदीप, ओ हो माय गॉड, टायमिंग चांगलं आहे. क्षेत्ररक्षक फक्त बनून राहतील त्या ठिकाणी प्रेक्षक. बॉल जाईल वन बाउन्स, बाउंड्री लाईनच्या पलीकडे मिळतील धावा तब्बल 4 आणि या चौकाराने टीमची धावसंख्या जाऊन पोहोचते पण ते म्हणजे 5. यावेळेस पुन्हा एकदा जर आपण पाहिलं तर गॅपने चेंडूला बाहेर पाडत थोडीशी फंबल झाली, परंतु त्यावरती सिंगल ती देखील कंप्लीट झाली. अगदीच श्री आयपीसीआय स्पोर्ट्स वनागडेवाडी या संघाने नाणेफेकीचा कॉल जिंकून प्रथमतः गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आणि बॅटिंगसाठी इन्व्हाइट केले टीम श्री विठलाई देवी क्रिकेट संघ गावडी या संघाला. तर ही जशी मॅच संपेल तसं आपण लगेचच मैदानाचा ताबा घ्यायचा. व्हाईट बॉलचा इशारा पंच यांचा. टीमची धावसंख्या 7, शेवटचे 2 बॉल अजून शिल्लक आहे. म्हणजे अंतिमच्या श्वासापर्यंत अगदीच कडवी झुंज द्यावी लागेल, कारण की धावसंख्येचा डोंगर भरपूर मोठा आहे. यावेळेस गॅप शोधलाय, कुठलंच प्रोटेक्शन नाहीये. आउटफील्ड देखील वेगवान आहे, त्याच वेगाने बॉल देखील जाईल अगदी दन 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 कडे सीमारेषा पलीकडे. 4 या धावसंख्येसाठी आणि टीमची धावसंख्या जाऊन पोहोचली आहे ती म्हणजे 11. शेवटचा बॉल, अंतिमचा चेंडू. यावेळेस अंतिमचा बॉल स्विंग अँड मिस येतोय. हा डॉट. षटकाची होती समाप्ती. पहिल्या 1 षटकाचा खेळ या ठिकाणी संपन्न झाला आणि टीमची धावसंख्या जाऊन पोहोचली ती म्हणजे 11. 11 धावा. आज प्रत्येकाच्या नजरा या क्रीडा स्पर्धेवरती आहेत, कारण की आयोजन हे संपूर्ण अगदीच शाहूवाडी तालुक्याचं आहे आणि शाहूवाडी तालुका ग्रामीण क्रिकेट असोसिएशन मुंबई म्हटल्यावरती जर आपण पाहिलं तर श्री डोंजाई ज्योतिर्लिंग चषक 2026 या स्पर्धेची खरं तर चर्चा करणं खूप गरजेचं आहे. आणि अगदीच संपूर्ण ग्रामस्थ मंडळी, गावकरी मंडळी आणि संपूर्ण गावकरी खेळाडू आज एकत्रित ठेवण्याचं काम अगदीच या संपूर्ण असोसिएशनच्या मंडळीने घेतलंय. खरं तर त्यांचं कौतुक करावं लागेल. आज एक दिवस क्रीडा स्पर्धा तुम्ही खेळण्यासाठी येत असता, परंतु संपूर्ण गाव अगदीच आपल्या प्रतिष्ठेचं प्राण हे पणाला लावत असतं. कौतुक करावं लागेल. यावेळेस एज लागले बिहाइंड विकेट कीपर. डॉट बॉल येते. टीमची धावसंख्या देखील जागेवरती स्थिरावेल ती म्हणजे फक्त आणि फक्त 11 या आकड्यावरती. 11 धावा. यावेळेस आपण पाहिलं तर शॉर्ट पॉइंटच्या दरम्यान कुठलंच प्रोटेक्शन या दूरवरून क्षेत्ररक्षक अभि धावतायत. अगदीच बॅकअप देत असताना एक धाव तर कंप्लीट आणि बघता बघता दुसरी धाव ती देखील कंप्लीट आणि टीमची धावसंख्या जाऊन पोहोचले ती म्हणजे 13. 13 ऑन स्कोरबोर्ड. 13 धावा. यावेळेस पुन्हा एकदा टप्पा पडल्याने चेंडू खाली राहिला. सर विकेट किपरच्या हातामध्ये चेंडू जाऊन विसावतो. डॉट बॉलची समाप्ती होते. टीमची धावसंख्या जाऊन पोहोचली ती म्हणजे जवळजवळ 3 चेंडू अखेरीस 13 या आकड्यावरती. 13 ऑन स्कोरबोर्ड. 13 धावा. यावेळेस मात्र पुन्हा एकदा मोठा फटका आणि आता जर आपण पाहिलं तर येते हा उत्तुंग षटकार 6 या धावसंख्येसाठी. 4 चेंडू आणि 19 धावा. यावेळेस गुड टप्प्याचा बॉल फटका फसलाय. शॉर्ट पॉइंटला लेगला. क्षेत्ररक्षक कुठलीच चुकी करत नाहीये. विकेट्स होतोय पतन. गडी बाद होईल. टीम जर आपण पाहिले तर श्री कालेश्वर स्पोर्ट्स शिराळे या संघाचा जवळजवळ पहिला धक्का मिळाला आणि टीमची धावसंख्या जाऊन पोहोचली ती म्हणजे 5 चेंडू अखेरीस 19 या आकड्यावरती. 19 ऑन स्कोरबोर्ड.
5 चेंडू आणि 19 धाबा. शेवटचा बॉल. न्यू बॅटर एंटर झाला ऋषी. अंतिमचा चेंडू. अंतिमचा बॉल अगदीच फेस करत असताना पुन्हा एकदा फटका फसला. विकेट किपर अगदी कॅच घेण्याच्या प्रयत्नात कुठे ना कुठेतरी मन थोडेसे अडथळले, परंतु त्यावरती सिंगल आली आणि षटकाची देखील समाप्ती झाली. पहिल्या 2 षटकांचा खेळ या ठिकाणी संपन्न झाला. टीमची धावसंख्या जाऊन पोहोचली ती म्हणजे 20 या आकड्यावरती. आणि आता जर आपण पाहिलं तर जवळजवळ 12 चेंडूंचा खेळ शिल्लक आहे आणि जिंकण्यासाठी आवश्यकता असणार आहे ती म्हणजे 65 या धावसंख्येची. खर तर आपण आमचे कॅमेरामॅन अथर्व कदम यांचं देखील जरूर कौतुक करणार आहोत. प्रत्येक क्षणचित्र टिपण्याचं काम अगदीच त्यांच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळालं. आज आपण पाहिले तर सूरज दादा supertenscricket.in सध्याच्या घडीला अगदी चर्चेचा भाग राहिला. अगदीच साता समुद्र पार देखील अगदीच या चॅनलला आपल्याला एक वेगळा उजाळा निर्माण होताना पाहायला मिळालं. कौतुक करावं लागेल या चॅनलचं देखील. परंतु यावेळेस आपण पाहिले तर एक सिंगल कंप्लीट होते. गोलंदाजी मार्क वरती विजय आलाय. 21 धावा. यावेळेस सबमरीन डिलिव्हरी आणि आता जर आपण पाहिले तर बेल्स कदाचित अक्षरशः पडलेले आहेत. विकेट्स होते पतन. अजून एक गडी बाद होईल. टीम श्री कालेश्वर स्पोर्ट्स शिराळे या संघाला मिळते जवळजवळ दुसरा धक्का. न्यू बॅट्समन बाबूराव. यावेळेस खाली राहिलेला चेंडू अगदीच ड्राईव्ह करण्याच्या प्रयत्नात ज्या ठिकाणी एक धाव होती त्या ठिकाणी दुसरी धाव अगदी सहजरित्या जशी चूक झाली तशी कंप्लीट होत असताना आपल्याला पाहायला मिळते. टीमची धावसंख्या देखील पुढे सरकेल ती म्हणजे 23 धावा. यावेळेस वेगवान बॉल. अगदीच मूर्ती लहान आहे पण कीर्ती तर डेफिनेटली ही महानच आहे. अगदीच मधोमध विकेटच्या गोलंदाजी करत असताना अगदीच आपण पाहिले तर वेग देखील आहे, भेदकता देखील आहे आणि लाईन देखील अप्रतिम आहे. म्हणजे अगदीच दरवळणारा सुगंध हा मातीचा अगदीच नाकाला झोमून देतोय. यावेळेस चांगला फटका आणि आता जर आपण पाहिलं तर डीप एक्स्ट्रा कव्हर रिजनला क्षेत्ररक्षक येतील. तत्पूर्वी 2 धाबा त्या देखील कंप्लीट होतात. टीमची देखील धावसंख्या पुढे सरकेल ती म्हणजे 25 या आकड्यावरती. शेवटचे जर आपण पाहिले तर जवळजवळ 2 चेंडू हे शिल्लक असतील. अंतिमचे 2 बॉल. यावेळेस कुठलीच धाव घेतली जात नाही. येतो या चेंडू डॉट. शेवटचे 6 चेंडू शिल्लक आणि जिंकण्यासाठी जर आपण पाहिली तर जवळजवळ धावसंख्येची आवश्यकता असणार आहे. 6 चेंडू आणि 60 धावा. पहिलाच बॉल अगदीच वाईट बॉल. अगदीच दिशाहीन मारा या ठिकाणी गोलंदाज गौरवच्या माध्यमातून. यावेळेस पुन्हा एकदा अगदीच वाईट बॉल. बॅक टू बॅक 2 चेंडू हे वाईट आले आणि टीमची धावसंख्या देखील 27. शेवटचं षटक. शेवटच्या षटकामध्ये जर आपण पाहिलं तर नक्कीच धावसंख्या लगावायच्या 86 धावसंख्येचा पातळा करत असताना. अगदीच हा देखील चेंडू येथे निर्धाव. डॉट बॉलची सांगता होत असताना अगदीच सततेचं वातावरण
शांततेचं क्रिकेट यानंतर होणारा सामना जर आपण पाहिला तर जवळजवळ